सर्वांना वंदे मातरम. अखिल भारतीय भ्रष्टाचाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आजच्या मीटिंगला आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आजची मीटिंग आपण अशा मुद्द्यावरती घेतोय की आपल्याला एक मोठं भव्य दिव्य आंदोलन घ्यायचं पुण्यामध्ये. त्या आंदोलनाची दिशा ठरवायची आणि इथून पुढे प्रत्येक पदाधिकाऱ्याने, शहर असो, जिल्हा असो, राष्ट्रीय असो, प्रत्येकाने मिनिमम 5 कार्यकर्त्याची निवड करायची आहे. ही निवड तुम्हाला 1 तारखेच्यात करून द्यायची आहे. आज आहे 23 तारीख. तुमच्याकडे राहिले 8 दिवस किंवा 7 दिवस. ह्या 7 दिवसामध्ये तुमच्याकडून ज्या त्या नियुक्ती आली पाहिजे. मला किंवा पाटील साहेबाला किंवा गणेश गाडगेला किंवा सचिन खंडागळेला तुम्ही ही नियुक्ती द्या. आणि पदाधिकारी असा घेताना घ्या की त्याला सर्व नॉलेज असलं पाहिजे. उगं काय तर घ्यायचं, तो आला मिटिंगला न हजर आणि असला आपल्याला वाद नको आहे. त्यानं लॉंग टाइम काम केलं पाहिजे. पुणे शहर अध्यक्ष महेश शर्मा, आपण तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही त्या हिशोबाने नियोजन करा. अकबर मेमन संघटक आहेत, तुम्ही पण त्या हिशोबानं आजच्या मीटिंगचं नियोजन केलेलं आहे. तुम्ही पुढे काय दिशा ठरवायची ते सांगा. तुमच्याकडनं पण मला 5 लोकांची नियुक्ती पाहिजे. मोरे साहेब, असं सगळीकडे तुमच्याकडनं पण मला 5 लोकांची नियुक्ती पाहिजे. दोन्ही मोरेंना सांगतो मी. राहुल साहेब, तुमचं काय नियोजन सांगा की. 1 तारखेपर्यंत, 1 जुलैपर्यंत आपल्याला प्रत्येकाने 5, मी 5 लोकांची नियुक्ती देतो. सचिन खंडागळे, एक काम करूया, एक तारीख ठरवूया, एक कार्यक्रम लावूया, त्याची एखादा हॉल घेऊन सगळ्यांची नियुक्तीचा कार्यक्रम. नाही, मी काय म्हणतो, सगळ्यात आधी डाटाबेस गोळा करा. डाटाबेस गोळा करून सगळ्यांची नियुक्ती जमा करू. आणि आज जी मीटिंग झाली आपली, ऐका ना, आज जी आपली मीटिंग होती, मोरे साहेब ऐका ना, आजची तयार करा, एक तारीखवार करू, पहिले त्याचं व्हेरिफिकेशन करू, सगळ्या गोष्टी. नाही, तुम्ही त्याचे आधार कार्ड द्या, आम्ही व्हेरिफिकेशन करून घेतो. त्याचं काय टेन्शन नाही. आम्ही 3 लोक आता ग्रुपवर आहेत. 3 लोकांचं आम्ही आता पिंपरी चिंचवडच्या, तुम्ही आता तुमच्या अंडरखाली प्रकाश झालो चालतो, त्याला जरा परत कामाला चालू करायला काय. आणि एकच भावना ठेवा की आपल्याला जनतेला काय तर द्यायचंय. तुमच्या मनातले मुद्दे सांगा. आपण आता येत्या मंगळवारी किंवा बुधवारी 2 दिवसात तारीख ठरवू. तो गंगाधाम, तो VIT हॉस्टेल चौक आहे, त्यावरती आपण सगळे मिळून एक आंदोलन घेऊया. त्या आंदोलना दिवशी 15 जणांना अजून एक आंदोलन घेऊ. त्याची पण दिशा तिथं ठरवू आपण. पाटील साहेब, तुम्ही बोला. सर्वांना वंदे मातरम. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आज या ठिकाणी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सहर्ष स्वागत करतो. आज आपण बरेच दिवसानंतर मीटिंग घेतलेला आहे. तरी या मीटिंग मध्ये अनेक मुद्दे असून एक पहिला मुद्दा असा आहे, जे पदाधिकारी संघटनेसाठी वेळ देऊ शकत नाही, संघटनेसाठी काम करू शकत नाही, संघटनेच्या मीटिंगला येत नाही, अशा पदाधिकाऱ्यांना त्वरित व तातडीने हकलपट्टी करण्याची राष्ट्रीय अध्यक्षांनी आदेश दिलेला आहे. तरी ज्या पदाधिकारी काढल्यानंतर मी सुद्धा जातो असे म्हणणारे बरेच लोक असतील. म्हणजे ज्या पदाधिकाऱ्याला आपण काढून टाकलो की बाकीचे लोक काय म्हणते, त्याला काढलं मी पण येणार नाही, अशी करणारे जरी लोक असतील आपल्या ग्रुपमध्ये, तरी त्यांना वेलकम, त्यांनी सरळ निघून जावे असं राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. आणि वाहून जात पण असतं असं एक संघटना म्हणजे एक समुद्र आहे. समुद्रामध्ये कितीतरी पाणी असतंय, पण त्या पाणी असं वाहून येत पण असतं आणि इकडून वाहून जात पण असतं. त्याच्यामुळे संघटना हा समुद्रासारखा आहे. संघटनेमध्ये अशी कितीतरी लोक येतात, किंवा मी एकटा आहे म्हणून संघटना चालू नाही, अकबरबाई आहे म्हणून नाही, सचिन आहे म्हणून नाही, गणेश गाडी आहे म्हणून नाही, तुम्ही आहे म्हणून नाही. संघटना नाही आहे, संघटना समुद्र आहे. अशी कितीतरी आमच्यासारखे लोक येतात आणि जातात. त्याच्यामुळे कोणच बाजू घेऊ नका. आज गेल्या हप्त्यामध्ये आपण बाबांची चर्चा झाला होता, भीमा जमादारला हकलपट्टी करायचं आहे, पण तो आज मिटिंगला येणार. अकबरबाई का म्हटले मिटिंगला येणार आहे, आल्यानंतर आपण बोलूया. राहुल बोर्डे झालं होतं ना बोलणं, म्हणून आज आपण फायनल करतोय. नाही, त्याला आपण आता विचारलंय, फायनल करायचं. विचारलंय. हा,
टोवाला काम करायची इच्छा आहे तर ठीक आहे म्हणलं, काम करायची इच्छा आहे तर तू रविवारच्या मिटिंगला ये. मीटिंगला ये. नसेल येणार तर जाऊ द्या, पण तू वरिष्ठ जो निर्णय घेशील तू. असे कार्यकर्ते गेल्यामुळे संघटनेला काही फरक पडत नाही. कोणतरी म्हणते की संघटनेने भरपूर काम केलं, म्हणजे मला धरून सगळेच म्हणतात की आम्ही पाठीमागे भरपूर काम केलं, पण त्यावेळेला केलेला आता काही संबंध नाही. आत्ता काय करतो संघटनेसाठी, आपण आत्ता काय करतो हे धरलं जातं. तरी तुम्ही संघटनेसाठी केला असेल, पण आता काय करता ते सांगा. आता चालू मध्ये काय करता यावरून अवलंबून असतंय. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर आज त्यांच्या वयाप्रमाणे ते स्वतः 70 वर्षाच्या आतमध्ये 70 वर्ष चालू आहे त्यांना. त्यांनी फक्त ऑफिस बसून राहिलं पाहिजे आता ते, पण तसं न करता त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन फिरून, लातूर मधले पोलीस स्टेशनला परवा दिवशी आम्ही जो 1 लाख जनसंख्या होतं आंदोलनामध्ये, पोलीस स्टेशन पोलीसवाले सगळे आतमध्ये गेटच्या आतमध्ये जाऊन कुलूप लावले होते. असं होतं आंदोलनाला. एवढा मोठा दबदबा त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे. काल परत MIDC पोलीस स्टेशन लातूर या ठिकाणी गांजा, दारूच्या बाटल्या हे सगळे पुढे घेऊन जाऊन साहेबांसमोर ठेवले होते ते. म्हणजे 70 वयाचे जो अध्यक्ष आहे त्यांनी एवढं धावपळ करून काम करतात. आपल्या मनापासून काम आपल्या पुण्यामध्ये युवक विभाग आहे. आपण फादरवाडी नाही, फादरवाडीमध्ये आपण फक्त 3-4 आहे याच्यामध्ये, बाकी सगळे युवक विभागचे लोक आहेत. तरी युवक विभागचं काही काम होत नाही. इथं जवळजवळ 3-4 वर्षापासून कुठलंही काम होत नाही, कुठलंही आंदोलन होत नाही. मी एवढं बोलतो, मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. प्रत्येक जण येतो आपल्या आपल्या पुरतं, एक पदाधिकारी घेऊन येतो किंवा एखादा पाटील साहेबाला म्हणतो मी येतो असं करू नका. जेवढी लोक तुम्हाला आणता येतील तेवढी आणा, म्हणजे आपल्याला एक आंदोलन सक्सेस झाल्यानंतर आपल्याला आत्मविश्वास येईल की आपलं दुसरं आंदोलन चांगलं होईल. आपण हे चांगलं आहे आंदोलन. हे रोडचं आता मला गंगाधाम ते VIP हॉस्टेल ह्या चौकाचं काम चालू आहे. जवळजवळ 6 महिने झालं त्या रोडला वाली नाही. ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे एक गेट लावली जाते त्याला, त्यामुळं त्या भागातली वाटतं कोंडी होती. तर आपण त्याच्यावरती विचार करून हे आपण करून घेऊया. त्यात काय झालं, राजकीय दावपेच चालू आहेत. हा भाग जातो आमदार साहेब भीमराव सापकीरच्या ह्याच्यात आणि किंवा महादूरसाहेब मिसाळच्यात, आणि तो पलीकडचा भाग जातो योगेश अण्णा आणि चेतन तुपेच्या. ह्या राजकीय ह्याच्यामुळं ते काम रखडण्यात आलेलं आहे. तर आपण त्याच्यासाठी प्रशासनाला दारेवर धरून आपण ते काम करून घेऊया. सगळं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि याच्या पुढचे जिल्हा अध्यक्ष 2 शब्द बोलते. आज मीटिंग मध्ये काय ठरलं? आज या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची मीटिंग संपन्न झाली. त्यामध्ये काही मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. सर्वात प्रथम पहिला मुद्दा म्हणजे महागाई, गॅस सिलेंडर, इंधन वाढीच्या विरोधात. दुसरा फुटपाथ मुक्त पुणे. तिसरा सायकल ट्रॅक मुक्त पुणे करायचं आहे. तसेच जो VIT हॉस्टेल चौक रोड आहे त्याचं काम बरेच दिवस प्रलंबित पडलेलं आहे, त्याच्या विरोधात एक आपण आंदोलन घेणार आहोत. तर येत्या मंगळवार किंवा बुधवारी त्या आंदोलनाचं नियोजन होणार आहे. तसेच अजून ट्रॅफिक वॉर्डची नेमणूक करणे, हेल्मेट सक्तीच्या विरोधात सर्वांच्या ज्या महानगरपालिकेत KYC वगैरे केलेले आहेत त्याच्या विरोधात एक आंदोलन करणार आपण. रिक्षा परमिट बंद करा, हा आपला महत्त्वाचा आहे की जेणेकरून आज रोडवरती बघतो आपण रिक्षा बेसिस आहेत तर वादच नाही, पण आपण शासनाला कधी कधी म्हणतो की रिक्षांसाठी काहीतरी करा, रिक्षासाठी करा, पण रिक्षावाले काय करतात त्यांचे परमिट बंद करा, यासाठी एक आपण करणार आहोत. दुसरी गोष्ट, प्रत्येक गल्ली बोळात कॅमेरे लावा. आताची सर्व नगरसेवकांनी सर्वांच्या वार्डात कॅमेरे लावलेत, पण एकही कॅमेरा चालू आहे, त्यासाठी एक आपण योजना देणार आहोत. अतिक्रमण, त्यासाठी आपण आंदोलन आज या बैठकीमध्ये मांडले आहेत. बैठक सगळी असं जाहीर करतो.